बुलेटिनची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने आपण करूया। विदर्भातील वाढत्या तापमानासोबतच आता अकोला शहरावर भीषण जलसंकट कोसळलंय। शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य जलस्रोतामध्ये कमालीची घट झाल्याने अकोला महानगरपालिकेने शहरामध्ये तीव्र पाणी कपातीचा निर्णय घेतलाय। पूर्वी 3 दिवसाआड होणारा पाणी पुरवठा आता थेट 5व्या आणि हद्दवाढ भागामध्ये 6व्या दिवशी केला जात असल्याने नागरिकांचे हाल होत असल्याचं चित्र आहे। धक्कादायक वास्तव नेमकं काय आहे या संदर्भातला लोकशाही मराठीचा खास रिपोर्ट पाहूया। वाढत्या उन्हात अकोलेकरांना पाणी टंचाईचे चटके। मनपाकडून अतिरिक्त पाणी कपात लागू। टंचाईग्रस्त नागरिकांना प्रशासनाची उडवाउडवीची उत्तरं। अकोला शहराला प्रामुख्याने काटेपूर्णा प्रकल्पातून महान येथील जलशुद्धीकरण केंद्रामार्फत पाणी पुरवठा केला जातो। मात्र सध्या या प्रकल्पातील पाणीसाठ्यात मोठी घट झाली असून सद्यस्थितीत केवळ 29% पाणीसाठा शिल्लक आहे। शहराची लोकसंख्या आणि क्षेत्रफळ सातत्याने वाढत असल्याने पाण्याची मागणी वाढली आहे। तसेच अकोला आणि परिसरात यंदा तापमान 46° पर्यंत पोहोचले। या तीव्र उन्हामुळे धरणातील पाण्याचे मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन होते। या गंभीर परिस्थितीवर मात करण्यासाठी अकोला महानगरपालिकेने पाणी पुरवठ्याच्या नियोजनात बदल केला असून नागरिकांना आता 3 दिवसाऐवजी दर 5 दिवसांनी पाणी पुरवठा केला जाईल। हद्दवाढ भागात दर 6 ते 7 दिवसांनी पाणी उपलब्ध होईल। ज्या ठिकाणी पाईपलाईन कमकुवत आहे किंवा ज्या ठिकाणी पाणी पोहोचत नाही अशा ठिकाणी टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय। सध्या शहरातील 4ही झोनमध्ये 4 टँकर सुरू करण्यात आलेत। यावेळी नागरिकांनी पाणी जपून वापरावं असा सल्लाही देण्यात आलाय। 46 डिग्री 1-2 वेळा तापमानाची उंचांक गाठलेला आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणात तापमानात वाढ झाल्याने बाष्पीभवनाची जी धरणातील पाण्याची बाष्पीभवनाची प्रक्रिया आहे ती पण फार मोठ्या प्रमाणात होत आहे। त्यामुळे अकोला शहरातील पाणी पुरवठ्यात 1 दिवसाचा वाढ करण्यात आलेली आहे। मूळ शहरामध्ये आपल्याला 5 दिवसांनी पाणी मिळते आणि हद्दवाढ भागात 6-7 दिवसांनी कुठे कुठे पाणी मिळत आहे। महापालिकेने जरी पाणी पुरवठा 1 दिवसाने वाढवला असला तरी शहरी भागात 5 दिवसांनी आणि हद्दवाढ भागात आधीपासूनच 8 ते 9 दिवसांनी पाणी पुरवठा होतोय। त्यामुळे हद्दवाढ भागातील नागरिकांना एक न्याय आणि शहरी भागात एक न्याय यावरून नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। आमच्या परिसरात 8 दिवसातच पाणी येते, 4 दिवसात येतच नाही। तो 5व्या दिवशी देणार हे माने नगरपालिकेचं नियोजन काय आहे की सर्व ठिकाणी सारखं आहे की सर्वांना सावत्र आहे हे कळत नाही। आमच्या परिसरात तुम्ही कोणत्याही महिलेला विचारा, तुम्ही कोणत्याही घरगुती कोणालाही विचारा, 8 दिवसातून पाणी येते, 9व्या दिवशी येते, तर कधी कधी 10व्या दिवशी पाणी येते। ऊन 47 डिग्री आहे, त्याचा काही आपल्याला विचार नाही आहे। आणि महानगरपालिकेमध्ये पाण्याची एवढी टंचाई आहे की आता जनतेला माहित आहे। आमच्या इथं ग्रामपंचायतचा एरिया असतानाच आम्हाला अजून पाईपनी पाणी नाही मिळत आहे। आमचे काही प्रभागातले भाग आहेत की तिथं पाणी पुरवठा होत नाही व्यवस्थित, आणि हे काय 5 दिवसांनी पाणी देतात, आम्हाला 10 दिवस लेट पाणी होतं। अकोला शहरातील बिघडलेल्या पाणी पुरवठा नियोजनावरून वंचित बहुजन आघाडी पक्षाचे नगरसेवक तथा गटनेते निलेश देव यांनी प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधलाय। अकोला शहराला पुरेसा पाणी पुरवठा करण्यासाठी आवश्यक पाणी साठा उपलब्ध नाही। याच कारणामुळे प्रशासनाने पाणी पुरवठा आणखी 1 दिवस पुढे ढकललाय। पाणी पुरवठा 1 दिवस पुढे ढकलण्यात आलाय याची साधी माहिती शहरातील सत्ताधाऱ्यांना नव्हती। हे अत्यंत गंभीर बाब आहे। शहरात सध्या तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली असून अनेक भागात टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू करावा लागलाय। हद्दवाढ भागात 8 ते 9 दिवसाआड पाणी येते। शहरी भागात 7 ते 8 दिवसांआड पाणी मिळत आहे। उन्हाळ्याच्या दिवसात हवामान बदल, पाईपलाईनचे व्हॉल्व्ह खराब होणं किंवा वीज पुरवठा खंडित होणं अशा तांत्रिक अडचणींमुळे आधीच विस्कळीत असलेला पाणी पुरवठा अधिकच विस्कळीत झाल्यामुळे नागरिक हैराण आहेत। आज एवढी परिस्थिती आहे की टँकर सुरू झाले आहेत। हद्दवाढ भागात 8व्या ते 9व्या दिवशी पाणी होत आहे। आणि की काय होते, उन्हाळ्याच्या दिवसात हवामानात हवा पाणी सुटते, कधी वॉल खराब होतो, कधी लाईन जातो, त्यामुळे अचानक पाणी पुरवठा तसंही वाढ होते। त्यामुळे हद्दवाढ भागात 8व्या 9व्या दिवशी, शहरी भागात 7व्या 8व्या दिवशी पाणी पुरवठा होत आहे। याच्यात प्रशासन व सत्ताधाऱ्यांचं अपयश होणार। अकोला शहरातील वाढीव आणि हद्दवाढ भागात सध्या 6 ते 7 दिवसांआड पाणी पुरवठा होत असल्याची वस्तुस्थिती मान्य करत आगामी काळात हा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार असल्याचा विश्वास
महापालिका स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांनी व्यक्त केलाय। जिगाव प्रकल्पातून अकोल्यासाठी पिण्याच्या पाण्याचं आरक्षण मंजूर झालं असून या संदर्भातील कामाला गती देण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलंय। महान धरणात पुरेसा पाणी साठा उपलब्ध आहे, परंतु तिथून शहरात पाणी आणणारी मुख्य पाईपलाईन कमी व्यासाची आहे। पाईपलाईनच्या याच मर्यादित क्षमतेमुळे धरणात पाणी असूनही नागरिकांना दररोज पाणी पुरवठा करणं शक्य होत नाही। हा तांत्रिक अडथळा दूर करण्यासाठी जिगाव योजनेचे काम वेगानं सुरू असून भविष्यात शहरात दररोज पाणी पुरवठा केला जाईल असं आश्वासन त्यांनी दिलंय। 6 दिवसानंतर पाणी जाते आणि आता जिगाव येथे पिण्याच्या पाण्याचं आरक्षण केलेलं आहे, काम सुरू झालेलं आहे। भविष्यामध्ये सगळ्या शहरामध्ये प्रत्येक दिवशी पाणी जाणार आहे। आता जी महानवरून पाईपलाईन आहे ती पाईपलाईन कमी व्यासाची असल्यामुळे त्या धरणामध्ये पाणी आहे, परंतु पाईपलाईन कमी व्यासाची असल्यामुळे सगळ्यांना आपण रोज पाणी देऊ शकत नाही। शहरातील काही भागात पाणी पुरवठा 8 ते 10 दिवसांनी होत असल्याच्या तक्रारी आहेत। नागरिकांना पाण्यापासून वंचित राहावं लागतंय। यावर महापालिका अधिकाऱ्यांनी मात्र याला तांत्रिक अडचणीचं कारण सांगून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केलाय। एखाद्या एरियामध्ये काही तांत्रिक अडचणी आली, पाईपलाईन लिकेज झाली किंवा पंप खराब झाला, लाईट या भागातल्या काही टाक्या धुण्याचे काम सुरू आहे, ते टाक्या धुण्याचे काम असताना अशा प्रकारचे विलंब होऊ शकतो। परंतु नियमित वेळापत्रक हा मूळ शहरातला 5व्या दिवशी आणि मधोळ भागात 6व्या किंवा 7व्या दिवशी। दरवर्षी उन्हाळ्यात हीच परिस्थिती उद्भवत असतानाही महापालिका प्रशासनानं कोणतीही ठोस उपाययोजना केली नाही। लोकप्रतिनिधींचं दुर्लक्ष आणि प्रशासनाची उदासीनता यामुळे अकोलेकरांचा घसा कोरडा पडलाय। आता तरी प्रशासनाला जाग येणार की अकोलेकरांना संपूर्ण उन्हाळा असाच पाण्यासाठी चातकासारखी वाट पाहावी लागणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। अमोल नांदुरकर, लोकशाही मराठी, अकोला।